सुस्वागतम मित्रांनो. हुकुमाची राणी या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये इंदिरा राणी आणि त्याची पूर्ण फॅमिली ही कालच्या प्रकरणासाठी तिथंच उभे असतात आणि मालती ही खूप नाराज आणि रडत उभी असते आणि राणीही रडत उभी असते. इंदिरा हा फॅक्टरीत जाण्यासाठी निघतो आणि राणी ही परत एकदा मालतीला माफी मागते की मालती मॅडम, माझ्याकडून काही चुकले असेल तर माफ करा आणि मी आणि इंदिरा सर परत घराबाहेर सोबत पडणार नाही. नंतर राणी ही तिथनं जाते आणि आबा बोलतात चला सगळे आपापल्या रूममध्ये जा. तर सगळे आपापल्या रूममध्ये जातात आणि आबा हे मालतीची वाटच बघत असतात रूममध्ये. नंतर मालती येते आणि आबा मालतीला बोलतात, मालती मला तुम्हाला काही बोलायचं आहे. तर मालती बोलते, राणीविषयी आहे का? तर आबा बोलतात नाही, तुमच्या स्वतःविषयी आहे. तर आबा बोलतात, मालती तुम्ही जे हे काही करताय ना ते बरोबर करत नाही. तुम्ही एक दिवस इंदिराला स्वतःपासून दूर करताल, कारण तुम्ही जसं वागताय तसंच जर कंटिन्यू जर वागत राहिला तर इंदिरा तुमच्याशी बोलणं बंद करेल आणि US ला निघून जाईल, कारण की तो आपल्या फॅक्टरीला आणि घराला सांभाळण्यासाठी ते आला आहे आणि आपण जर त्याला असंच हर्ट करत राहिला तर तो परत निघून जाईल. तर मालती बोलताय, काय बोलताय तुम्ही? तर आबा बोलतात, मालती मी खरी परिस्थिती सांगत आहे आणि वेळ कमी आहे, तुम्ही कृपया समजून घ्या या सर्व गोष्टी आणि राणीला ॲक्सेप्ट करा. आणि आबा तिथून निघून जातात आणि मालती विचारत करत असतात. तिकडे इंदिरा हा फॅक्टरीमध्ये पोहोचतो आणि विक्रांत हा इंदिराच्या कॅबिनमध्ये येतो आणि बोलतो, सर आत येऊ का? तर इंदिरा बोलतो, हो ये ना. तर विक्रांत काही फाईल्स इंदिरा जवळ देतो आणि इंदिराला बोलतो, ही फाईल मी चेक केलेला आहे आणि तू पण चेक करून घे, आज क्लायंटला भेटायला जायला हवं. तर तसंही इंदिराला फॅक्टरीमध्ये करमत नसतं आणि त्याला एक संधी मिळते की राणीला भेटावं आणि क्लायंटला जाऊन कन्व्हिन्स करावं. तर विक्रांत इंदिराला बोलतो, सर आपण दोघांनाही जायला हवं, कारण की आपण दोघं जर गेलो तर मला हे व्यवस्थित प्लॅन कळेल. तर इंदिरा बोलतो, नाही तू इथं सर्व काही सांभाळ, मी एकटाच जाऊन येतो. तर विक्रांत बोलतो, नाही ना, नाही जमणार तसं, आपण दोघंही जाऊ. तर इंदिरा त्याला बोलतो, मी तुला जे काम सांगितलं होतं की आपल्याला नवीन ऑर्डर कधी येणार आहे आणि डिलेवरी कधी होणार आहे, तू ते काम कंप्लीट केलं का? काही टाईमलाईन तयार केली? तर विक्रांतकडे काहीच उत्तर नसतं आणि नंतर तो खाली मान घालून बसलेला असतो. तर इंदिरा बोलतो, जेवढं करायचं सांगितलं ना तेवढंच करत जा, तू शिल्लकचं डोकं नको लावत जाऊ. आणि विक्रांतला खूप राग येतो आणि तो तिथनं निघून जातो रागाच्या भरात. आणि इंदिराने विक्रांतला सांगितलेलं असतं की केटीला कॅबिनमध्ये पाठवून दे. तर केटी तिथे येतात आणि इंदिरा केटींना सांगतो की केटी तुम्ही घरी जा आणि राणीला घेऊन या, असं सांगा की फॅक्टरीमध्ये काही लीगल डिपार्टमेंटमध्ये काम आहे. तर केटी जातात. इंदिरा हा तिथून निघतो आणि रोडवर उभा असतो, कारण की केटीला सांगितलेलं असतं की राणीला तिथे घेऊन ये. नंतर केटी हा घरी पोहोचतो आणि मालती आणि रत्नाई बसलेल्या असतात आणि रत्नाई खूप नाराज असतात, कारण की रत्नाईला असे वाटत असते की आपलं घर खूप बिखरलं आहे आणि त्या वाटाणे खाली टेबलवर टाकतात आणि वाटाण्याच्या जे आउटर बॉडी असते ती प्लेटमध्ये टाकतात. तर राणी बोलते, अहो रत्नाई तुम्ही काय करताय? तर रत्नाई परिस्थिती सांगते की आपली फॅमिली खूप बिखरली आहे, आता काय करावं? तर राणी बोलते, असं काही करायला हवं की
की मी मालती मॅडमच्या समोर यायला नको, कारण की मालती मॅडमला माझाच खूप त्रास आहे. तर रत्नाई बोलते, ए बाई, तू काही घर सोडून जायचा विचार नको करू बरं का. तर राणी बोलते, नाही मी घर सोडून जाणार नाही. तितक्यातच बाहेरून केटी येतात आणि बोलतात, जावं लागेल. तर राणी बोलते, का हो केटी सर, काय बोलते तुम्ही. तर केटी बोलतात, राणी मॅडम, आपल्या इंद्रा सर बाहेर गेलेले आहेत आणि विक्रांत सरला पण काही काम आहे, त्यामुळे फॅक्टरीमध्ये कोणी नाही आणि इंद्रा सरांनी तुम्हाला फॅक्टरी सांभाळायला सांगितली आहे. तर तुम्ही चालता का. तर राणी बोलते, नाही, घरातले खूप कामं पांगले आहेत. तर रत्नाबाई बोलते की राणी तू जा, मी घरातले कामं सांभाळून घेते. तर राणी जाते आणि इंद्रा तिथे वाट बघत असतो आणि राणीही गाडीतून खाली उतरते आणि बोलते, काय हो सर, कशासाठी बोलवलं आहे मला. तर इंद्रा बोलतो, राणी, आपल्याला क्लायंटला भेटायला जायचं आहे आणि तुझं पण काम आहे तिथं, चल. तर राणी बोलते, नाही सर, तुम्ही मला खोटं बोलून आणलं आहे. तर इंद्रा बोलतो, नाही ग, खोटं काय त्याच्यामध्ये, तू चल. तर राणी नाही बोलते आणि नंतर इंद्रा कसं तरी कन्व्हिन्स करून राणीला गाडीमध्ये बसवतो आणि जाण्यास निघतो. आणि दोघंही खूप गप्पा मारत असतात. तिकडे उर्मिलाही विक्रांतला कॉल करून सांगते की बाहेर काय घडलं आहे, कशी मालती ही राणीच्या पाया पडली आणि कशी राणीने इंद्राला माफी मागायला सांगितली मालतीची. आणि हेही सांगते की राणी ही फॅक्टरीमध्ये आलेली आहे. तर लगेच विक्रांत केटीला विचारतो आणि थोडं धमकावतो की राणी कुठे आहे, सांग मला. तर केटी खरं सांगतो की राणी आणि इंद्रा सर क्लायंटला भेटायला गेले आहे. तर विक्रांत हा त्याच्या माणसाला कॉल करतो आणि सांगतो की ती गाडी जिथे कुठे थांबेल तिचं ब्रेक फेल कर आणि तू तिथनं निघून जा. तर राणीचा ड्रेस चेंज करायला इंद्रा हा एका शॉपमध्ये थांबतो आणि तर तितक्यात तो व्यक्ती गाडीचं ब्रेक फेल करतो आणि गाडीचा पाठलाग करतो की गाडी कुठं धडकते. आणि पुढे काय होणार आहे हे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.